बरं, आता मार्क्स पडले, समजा 55% पडले. मी डॉक्टर शार्दूलांना मागाशी विचारलं की तुम्ही किती साली वैद्यकीय पदवी घेतली. त्यांनी काहीतरी 92-93 सांगितलं आणि त्यावेळेस सरकारी कॉलेजेस फार कमी होते. त्यांचं मेरिट मी विचारलं तर ते मेरिटनं जॉईन झाले होते. आता मेरिटची गरज आहे का? अजिबात नाही. आता 55% पुरेसे झाले. म्हणजे 55% पडले की 55 लाखाची बॅग घ्यायची, 55%चं पोरगं घ्यायचं, कॉलेजमध्ये जायचं, बॅगसहित पोरगं ठेवून घेतात. झालं डॉक्टर. आता मला भीती ही आहे, आता मला तर त्याचं उलटं मत माझं आहे की इतक्या कमी मार्कावले खूप डॉक्टर झाले पाहिजे, त्याशिवाय देशाची लोकसंख्या कमी होणार नाही. तुम्हाला आता ते दोघे क्लासमेट आहेत शेजारी बसलेले आणि त्यांच्यामध्ये म्हणजे डॉक्टर शार्दूल मला येताना म्हटले ज्या हॉस्पिटलच्या बाहेर खूप गर्दी होती ते हे माझे मित्र आहेत. म्हणजे किती छान त्यांच्यामध्ये आनंद वाटला ते ऐकून. या युगामध्ये मला असं वाटतं ही 55-60% खूप मुलं सध्या मेडिकलला आहेत आणि हे ज्यावेळेस 5, 6, 10 वर्षानं बाहेर पडतील त्यावेळेस या समाजाच्या आरोग्याचं काय होईल. म्हणून तुम्हाला विनंती आहे, तुम्ही 5-6 वर्ष जगून घ्या, नंतर तुम्हाला आपोआपच मुक्ती मिळणार आहे. मला आठवतं 10 वर्षानंतरचं चित्र मला आठवतं. 2 मित्र चालले होते रस्त्यानं, एक मोठ्यानं ओरडला, म्हणे काय झालं? म्हणे समोरून सारख्या 2 मुली येत आहेत, बहिणी असतील बहुतेक, दिसायला सारख्या आहेत, केस सारख्या आहेत, सुंदर आहेत, रंग सारखा आहे. हा सांगतो अरे बाबा एकच मुलगी आहे. तो सांगतो नाही नीट बघ 2 आहेत. हा सांगतो 1 आहे. या वयात असं होत असतं, चल पुढं म्हणे, तुला 2 दिसत असतील. पुढं जातो, हा पुन्हा ओरडतो, म्हणे आता काय झालं? म्हणे आता वयाचा कुठं संबंध आला? म्हणे झालं काय, त्या 2 म्हशी समोरून येत आहेत म्हणे, सारखे शिंग, सारखा रंग वगैरे वगैरे. म्हणे अरे एकच म्हैस आहे, तुला झालंय काय? माझ्याकडे बघ. अरे तू सुद्धा 2-2. तुझा सेंटर सरकला म्हणे, काहीतरी घोटाळा झाला म्हणे, आपण डॉक्टरांकडे जाऊ. आता 10 वर्षानंतरची गंमत आहे. जातात डॉक्टरांकडे, बसतात. डॉक्टर समोर बसलेले, दोघे समोर बसतात. हा ओरडतो, डॉक्टर तुम्ही सुद्धा 2-2. म्हणे प्रॉब्लेम काय? याचा मित्र सांगतो मागापासून याला काय झालं समजत नाही, प्रत्येक प्रतिमा 2 दिसते, दोघे समोर बसलेले. डॉक्टर म्हणतात किरकोळ प्रॉब्लेम आहे, पण याच्यासाठी तुम्ही चौघं कशाला आले म्हणे. असं ते सगळं आहे. त्यामुळं पालकांनी सुद्धा आपल्या मुलाला किती मार्क्स आहे हे पाहून त्या शाखेत त्याला घालावं, नाही तर अपेक्षा भंग होतो आणि मग आपण दुःखी होतो. तिचा मुलगा असा, तिचा मुलगा असा, माझा असा. तुम्हाला खरं सांगू का, ठीक आहे मार्क्स पडले पाहिजे, मुलं शिकले पाहिजे, परंतु शिक्षणानं माणूस शहाणा होतो असं अजिबात नाही. काही उदाहरणं तुम्हाला सांगतो. सुशील कुमार शिंदे 3दा नापास झाले होते, तरी ते मुख्यमंत्री झाले. जे कृष्णमूर्तींना शाळेमध्ये अपयश आलं होतं, आज जगामध्ये त्यांच्या नावानं शाळा आहेत. R.K. लक्ष्मण व्यंगचित्रकार, त्यांना जे आर्ट्समध्ये प्रवेश नाकारला होता, ते आज जागतिक दर्जाचे व्यंगचित्रकार झाले. त्यांनी सांगितलं मला जर प्रवेश मिळाला असता तर मी फक्त पोस्टर रंगवत बसलो असतो. बरं झालं मला प्रवेश मिळाला नाही. गुलजार उर्दूमध्ये नापास झालेले होते, पण ते पुढं शायर झाले. म्हणजे शिक्षणानंच माणूस शहाणा होतो असं समजण्याचं काही कारण नाही आहे. पण आम्ही कशावर भर द्यावा हेच आम्हाला समजत नाही. मग आम्ही अस्वस्थ होतो आणि आम्हाला वाटतं आजूबाजूला सगळं दुःख आहे. म्हणून सुख कुठं आहे? आपल्या आजूबाजूला सुख आहे. पाहण्याची दृष्टी आहे का आपल्यामध्ये? ती पाहिजे. आभाळामध्ये एखादा ढग आहे, त्या ढगाकडे तुम्ही पहा, ज्याच्या मनात जी भावना आहे तसं चित्र त्याला त्या ढगामध्ये दिसेल. म्हणजे लहान मुलाला काय दिसेल? दप्तर दिसेल, कंपास पेटी दिसेल, बॅट दिसेल, बॉल दिसेल, कारण त्याचं भावविश्व ते आहे. लहान मुलीला त्यात काय दिसेल? परी दिसेल, झोपाळा दिसेल, एखादा खाऊ दिसेल, छान मेहंदी दिसेल, कारण तिचं भावविश्व ते आहे. आमच्या स्त्रियांना काय दिसेल? एखादा नवीन पद्धतीचा दागिना दिसेल की आता हे नवीन आलंय बुवा, आपण घेतलं पाहिजे, कारण त्यांच्या मनात ते आहे. पुरुषांना काय दिसेल? ते मी सांगत नाही, त्याला फार वेळ लागेल त्याला. त्यांना काही एकच गोष्ट दिसत नाही, अनेक गोष्टी. त्यांचं भावविश्व खूप विस्तारलेलं असतं, ते काय आवाक्यातलं नसतं अजिबातच. मग आनंद कुठं आहे? आता मध्ये ती क्लिप कोणी पाहिली असेल तुम्ही, सोशल मीडियावरती क्लिप आली. आता ते मी डॉक्टरांना म्हटलं, पण ते म्हटले नाही परत सांगा, कारण इथं न पाहिलेले अनेक जण असतील. मग आम्ही व्यायाम करतो. सकाळी उठल्याबरोबर काही जण काय करतात? TV समोर बसतात. कशाला? रामदेव बाबा येतात पहाटे.
आता बाबा लवकर उठतात. का उठतात? त्यांना ते लवकर झोपतात. त्यांना काय आपल्यासारखं काही काम नसतं. ते पहाटेच उठतात, ते बसतात आपल्यासमोर. मग आपलं लगेच त्याच्यासमोर बाबांच्या समोर बसायचं. आता बाबा आल्याबरोबर काय करतात? लगेच पोट गर 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 फिरवतात. लगेच माणसं काय करतात? फिरत नाही बरं का, पण बळजबरीनं आपलं फिरतंय. काही फिरत नाही, काय नाही. आता आपल्यालाच पोटासाठी गरगर फिरावं लागतंय, त्यांच्याकडं नाही त्याला. मग बाबा पटकन पाय गळ्यात घालतात, रोजची प्रॅक्टिस आहे त्यांची. आता आपण कसा बसा घालतो, बाबा तो काढतात, आपला निघतो का? मग बायकोला बोलवायचं, एवढा काढ. ती सांगते काढ कशाला, दुसरा घालते. नाहीतर याचे पाय त्याच्या गळ्यात गुंतवतच फिरताना आयुष्यभर. नाही, या सगळ्या गमती. हा आनंदच आहे ना, आनंद कुठं नाही. सकाळी तुम्ही फिरायला बाहेर पडता, पहाटे थंड वारा सुटलाय, फुलं उमललेत, आपला चेहरा कसा पाहिजे? प्रसन्न पाहिजे. पाहणाराला असं वाटलं पाहिजे, अरे हे दिसले आम्हाला. काहींचे चेहरे तुम्ही पहा, म्हणजे आता भारत चीन युद्ध सुरू होणार आहे आणि पहिला बॉम्ब याच्या चेहऱ्यावर पडणार आहे. भयानक असं झालेलं आहे. आनंदी पाहिजे. पती पत्नी चाललेत रस्त्यानं, तुम्ही एकटेच आहात. यांचं लग्न होऊन किती दिवस झाले ओळखण्याची पद्धत आहे, मनातली मनात. ते एकमेकांना टाळ्या देत आहेत, खांद्यावर बुक्क्या मारतायत, समजायचं 1-2 वर्ष झाले. थोडे तुटक दिसले, 5-6 वर्ष झाले. अर्धा किलोमीटर दिसले, 20 वर्ष होऊन गेले. काय बोलायचं आहे आता? आणि पुन्हा एकत्र दिसले तर ओळखायचं, 40 वर्ष होऊन गेले. या दोघांनाही समजलं आपल्याला एकमेकाशिवाय कोणी नाही. आता हे आपण एकटं असलं तर ठीक आहे, दोघं असलं तर आपलंच असं परीक्षण व्हायचं. गमती आहेत. मग मी त्यात सांगितलं होतं, आणि ठिकाणी ते ऐकलेलं आहे की एकदा मी बाहेर पडलो फिरायला, आमच्या भगिनींना सांगतो, नुकतंच फटफटलेलं होतं, चेहरे नीट दिसत नव्हते. आणि असं फिरता फिरता कोणीतरी स्त्री माझ्या शेजारून गेली, मला म्हटली गुड मॉर्निंग. आता मी म्हटलं गुड मॉर्निंग, कोण पुरुष आहे म्हणणार नाही, प्रतिक्षिप्त क्रिया आहे. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. घरी आलो, चेहरा थोडा आनंदी होता. आता बायकोच्या नजरेतून असे चेहरे लपत नाहीत. त्यानं मला विचारलं, आज चेहरा जरा वेगळा दिसतोय, काय झालं? म्हटलं तसं काय नाही. नाही, जरा आनंदात दिसतोय, काय झालं सांगा. म्हटलं काय नाही बा, कुणीतरी स्त्री माझ्या जवळून गेली आणि मला गुड मॉर्निंग म्हटली. ती म्हटली मीच होते. लगेच चेहरा पाडला. ती म्हटली हा कुठला आनंद आहे? बायको म्हटल्यावर दुःख, परस्त्री म्हटल्यावर आनंद. आनंदाचे प्रकार आहेत. गुलाबाला काटे असतात असं म्हणूच नका, काट्याला गुलाब असतात. आनंद शोधण्याची जी पद्धत आहे, सगळ्याला दुःख आहे आणि दुःखानंतर आनंद येणारच आहे, तो शोधला पाहिजे. 2-3 स्टेन टाकल्या हृदयामध्ये, पडला घरात. काय अपेक्षा असते आपली? घरी पडल्या पडल्या आपल्याला सगळे भेटायला आले पाहिजे. नाही आले तर आपण बायकोला सांगतो, याला माहीत नाही का, हे त्याला सांगितलं नाही का तू, बोलो बोलो बोल. माणसं आपली येतात फळं वगैरे घेऊन. आता त्या फळामुळे ते बाकीचेच सदृढ होतात सदस्य. हा काय खात नाही ना, याला खाता येत नाही. बाकीचे सांगतात तुम्हाला पथ्य आहे असं. त्या काळात तुम्ही पहा, 2 महिन्यात त्या घरातले सगळे माणसं टवटवीत होतात. हे एकटं सुकून जातं बिचार. म्हणून तसं 1-2 वर्षातून असा एखादा माणूस घरात पाहिजे, फक्त तो आपण नको येऊन दुसरा. आणि मग कोणी आलं की यांचं सुरू होतं, नवीन माणूस आला का तुम्हाला काय सांगायचं, मागच्या शनिवारी मी पहाटे उठलो, अशी छातीमध्ये चमक आली, हात दुखायला लागला, पाठ दुखायला लागली, असा घाम आला. अहो ऐकता ऐकता पुढच्याला घाम येतो. आता बायको सांगते, रोज हेच सांगते, टेप करून ठेवलं पाहिजे. आता तू ज्याला सांगतोय त्याची बायपास झाली आहे, तू कशाला त्याला सांगतोय? 2 स्टेन टाकल्या, त्याला काय कौतुक आहे? तू त्याला तर अख्खा हे केला होता. त्याचं दुःख आपल्यापेक्षा मोठं आहे. पण आपल्या भारतीय समाजातल्या लोकांना एक सवय आहे, माझ्या वाट्याला आलेलं दुःख हे सगळ्यात मोठं दुःख आहे. मला वाटतं ते चुकीचं आहे. तुमच्या वाट्याला आलेलं दुःख हे सगळ्यात क्षुद्र दुःख आहे. तुमच्यापेक्षा खूप दुःखी लोक आहेत, पण ते जगाला ते दाखवत नाहीत. म्हणून आपण किरकिरेपणा करत फिरलं नाही पाहिजे. आपण आनंद वाटत फिरलं पाहिजे. आपल्याला मिळालेला आनंद आपण वाटला पाहिजे. आनंद हा देवाला वाहिलेल्या सुगंधित फुलासारखा असतो. आपण सुगंधित फुलं वाहिली की आपल्या हाताचा सुद्धा सुगंधित वास येतो. तसा आनंद वाटला की आपला आनंद सुद्धा वाढतो. ही जगण्याची प्रवृत्ती आहे. पण आम्हाला आनंद वाटायचाच नाही, दुःख वाटायचं, नुसतं सांगत फिरायचं. एक आपली वृत्ती असते, दुसऱ्याच्या दुःखात आम्हाला आनंद असतो. त्या वृत्तीचे काही माणसं असतात, सगळेच असतात असं मी म्हणत नाही. एका माणसाला 2 लाखाची लॉटरी लागली. शेजाऱ्यानं फटाके वाजवले.
गाव म्हटलं शेजारी असावं याच्यासारखा, याला लॉटरी लागली फटाके यानं वाजवले. म्हणे अरे तुझ्यासारखा शेजारी आम्हाला पाहिजे. लॉटरी 2 लाखाची त्याला लागली, फटाके तू वाजवले. तो म्हटला तसं काय नाही, काय याला तिकीटच सापडत नाही म्हणून मी फटाके वाजवले. किती आनंद आहे. हा आनंद कधीही म्हणजे हा दुष्ट आनंद आहे, क्रूर आनंद आहे. आणि या आनंदात कधी एक निर्भळपणा नसतो, आनंदीपणा नसतो. म्हणून आनंद सुद्धा असा कसा छान पाहिजे, सुंदर पाहिजे, सकारात्मक दृष्टी आपली पाहिजे. एक साहेब ज्यावेळेस घरी आले, खूप उशीर आले ते, त्यांची पत्नी त्यांना असं म्हटलं, किती उशीर केला हो, मागापासून भांड्या म्हणतोय, माकड पाहायचं माकड पाहायचं. आता जो सकारात्मक दृष्टीचा आहे तो काय म्हणेल, तुझ्यावर भांड्याचावर आपण माकड पाहून येऊ, सोपं आहे ना. पण जो नकारात्मक आहे ना, किरकिरा, पोरासमोर मला माकड म्हणतेस, ते म्हणेल आता म्हणायची काय गरज आहे, मनातली मनात. हे गमती आहे. एक स्त्री ज्यावेळेस चालली, समजा तुमच्या कापड बाजारातून ती चालली आणि जन्मजात तिचा एक डोळा असा गेलेला होता, दिसत नव्हतं तिला, आणि तिच्या हातामध्ये तिचं मूल होतं बऱ्यापैकी मोठं, तिला या बाजूचं काही दिसत नव्हतं. आणि ती त्या मुलाला म्हटली, बाळ आज या बाजूची सगळी दुकानं बंद आहेत. मुलगा म्हटला, आई घाबरू नको, येताना उघडतील. तुम्ही कोणत्या डोळ्यानं जग पाहता हे जास्त महत्वाचं आहे. पण आम्हाला ती सवय लागलेली नाही. मगाशी डॉक्टर शार्दूल म्हटले, वहिनी आल्या का, त्यांनी म्हणजे घरी गेल्यानंतर मला खूप आनंद वाटला. भरपेट मी नाश्ता केला. म्हणजे आता थांबायचं कशाला असंही मला वाटलं त्यावेळेस, तर एवढं झालंय तर आपण थांबायचं कशाला. पण खूप आनंद वाटला दोघांची केमिस्ट्री, आणि त्या जे बोलल्या शेतीविषयी आणि एकत्रित कुटुंब पद्धतीविषयी. कोरोनाच्या काळात तो अनुभव आपल्याला आला. नाईलाजानं माणसं एकत्र राहिले, नाईलाजानं. मग त्यावेळेस आपल्याला कळालं आमच्या स्त्रीला किती कामं असतात, किती यातना असते, मूल सांभाळणं किती कठीण असतं. आणि आपल्याला असं वाटलं त्या कोरोनाच्या काळामध्ये माणसं सुधारली. आता तुम्ही मला सांगा, कोरोनाच्या काळात जे लग्न झाले, किती माणसं होते लग्नाला, कुणाच्या घरात लग्न झालं असेल 20, 30, 50. आता त्या जोडप्याकडे पहा, ते सुखी नाहीत का, आहेत. याचा अर्थ काय, आशीर्वादाला जास्त लोकांची गरज नसते. पण बोलवायचे 5,000, 10,000, त्यानं 4 पदार्थ केले, मी 6 करील, 8 करील, 10 करील. माणूस सुधारला नाही. कोरोना संपला आणि त्याचं परत सुरू झालं. ही लग्न संस्था आमच्याकडे जी आहे, एक तर आपली गंमत अशी, आम्हाला जुनं सुटत नाही आणि नवं तर पकडायचं, यात आपली पिढी अशी कुचंबून गेलेली आहे. आमच्या पिढीला काही समजतच नाही काय करावं. आता अंतरपाठ, लग्नात अंतरपाठ धरतात. माझ्या वेळेस धरला होता, तुमच्या वेळेस धरला होता, का धरतात आता ते विचारायचं काही कारण नाही. कारण लग्नाचा दिवस इतका आनंदी असतो की तुम्ही त्या दिवशी काही सांगा, अंतरपाठ धरा, काही करा, डोक्यात मारा. ते काय गुळण्या तुमच्याकडे आहे का, ते गुळण्या मारतात एकमेकावर, आहे का इकडं, एकमेकावर गुळण्या मारतात नवरा बायको. म्हणजे काय असेल ते आत्ताच हे करून घ्या, काही प्रथा. मग अंतरपाठ धरतात. मी आजोबांना विचारलं, का धरता तो मध्ये, एकतर फार वेळ लागतो, हे आशीर्वाद देणारे किती वगैरे. अंतरपाठ नसला तर निदान ते एकमेकडे पाहून तरी वेळ घालवतील. तरी ते मध्ये ते दुष्ट माणसं ते धोतर धरून उभे राहतात ताणून. त्यांनी सांगितलं ही जुनी प्रथा आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी फोटो नव्हते, व्हिडिओ नव्हते, काही नव्हतं. मग त्या काळात काय व्हायचं, वडील यायचे आणि घरी येऊन सांगायचे मुलाला, तुझं लग्न अमुक गावातल्या मुलीशी जमलं. मुलगी पाहिलेली नाही, काळी गोरी उंच बुटकी काही माहीत नाही, यानं हो म्हणायचं. कारण वडिलांचा, कुटुंबाचा, समाजाचा तेवढा दबाव होता. हो म्हणायचं. त्या मुलीला जाऊन सांगायचे, तुझं लग्न अमुक गावातल्या मुलाशी जमलं, याचं नाव असं असं आहे, फोटो पाहायला नाही, कसा आहे माहीत नाही, दोघांनी एकमेकाला पाहिलेलं नाही, लग्नाला एकत्र यायचे. त्यावेळेस फक्त हळद होती, मेकअपचा प्रकार म्हणजे फक्त हळद होती. ती हळद लावायची, त्या हळदीनं 2 दिवसांनी दिसायचेच माणसं, जशी आहेत तशी दिसायची. आता मेकअपनं जरा उशिरा दिसतात, पण दिसतात. त्यांना काय म्हणजे मूळ रूप कधी झाकत नसतं. मग ते हळद वगैरे लावायचे, बाशिंग बांधायचे, मुंडावळ्या वगैरे बांधायचे, आणि तोपर्यंत एकमेकाला हे पाहणार नाही याची काळजी बाकीचे घ्यायचे. मग लग्नाला उभे राहायचे, मध्ये ते अंतरपाठ धरायचे, आणि ते अंतरपाठ धरणारे खूप दुष्ट वर्ग, ते अजिबात एकमेकाला दिसू देत नव्हते, हे ताणून धरायचे. मग सगळे मंगलाष्टक झाले की, शेवटचं मंगलाष्टक झालं की तो अंतरपाठ खाली करायचे. मग हार घालताना हे एकमेकांना पाहायचे, अरे आहे का, अच्छा पदरी पडलं, पवित्र झालं, काय करता. ती म्हणायची आहे काय, कल्याण, काय करतात, लग्न तर होऊन गेलं. आता नवीन पहा, लग्न झाल्याबरोबर आपण काय करतो, हे व्हिडिओग्राफर येतात, म्हणजे तुम्ही नाही बरं का, बाकीचे घरी येतात, आपण प्री वेडिंग करू. तो आपल्या आता संस्कृतीचा एक फार गचाळ भाग झालेला आहे. प्री वेडिंग करू आपण. मग नवरा बायकोला नेतात निसर्गाच्या ठिकाणी. आता लग्न जमल्यावर किती आनंद असतो. मग गवतात लोळा, हे लोळतात लगेच,
की हा लगेच व्हिडिओ काढतो त्यांचा. धबधब्यात पाय सोडून बसा, खांद्याला खांदा लावा, डोक्याला डोकं लावा, कोल्ड्रिंकची बाटली आणा. आता ती एकच बाटली असते, त्या दिवशी सगळ्या बाटल्या संपलेल्या असतात. एक बाटली, त्यात 2 नाळ्या, ओढा ओढा ओढा. ते मला अजूनही कळालं नाही ते काय भानगड आहे. ते ओढा ओढा कशाला ओढायला लावतात? ओढा कधी कधी ती फुंकते, हा ओढतो, असंही होतं त्या. मग स्त्रिया फार चतुर असतात, ते त्याच वेळेस ओळखतात, बावळट आहे, काय अडचण नाही, याला मी फुंकलेलं सुद्धा कळत नाही काय. तिथंच आपली परीक्षा होऊन जाते. आणि मग ते प्री वेडिंग असं त्या लग्नाच्या मंडपामध्ये कोपऱ्यामध्ये स्क्रीन लावलेला. अहो त्याला आता सेन्सॉर करायची वेळ आली, इतकं त्यांनी मर्यादा ओलांडली आहे. काही दिवसांनी त्याला ABC असं सर्टिफिकेट द्यावं लागेल सिनेमाचा. गचा करायचं, तो आपल्या संस्कृतीचा भागच नाही. तुम्हाला सांगतो, इकडं प्री वेडिंग सुरू आणि इकडं अंतरपाठवाले ताणून अंतरपाठ धरतायत. कशाला धरतो बाबा, महिना झाला बोंबलत फिरतायत, ते कशाला ताणून धरलं ते कापड विनाकारण. मग एक तर ते बंद करा, नाही तर हे बंद करा ना, काहीतरी एक बंद करा ना. पण जुनं सोडायचं नाही आणि नवं धरायचं, यात आपण संभ्रमावस्थेत आहोत, आपल्याला काही समजेनाच. मग यात काय बंद केलं पाहिजे? प्री वेडिंग बंद केली पाहिजे. लग्न हा जर पवित्र प्रकार असेल, अहो तुम्हाला पती पत्नी म्हणून समाजानं मान्यता दिली, तांदूळ टाकले, त्या बदल्यात त्यांना जीव घातले. तुम्हाला काय प्रेमाचे आविष्कार करायचे तिकडे करा ना, कुठेतरी जाऊन. का ते मंडपातच करायचे लोकांसमोर? हा प्रकार आपल्या संस्कृतीत बसत नाही. म्हणून लग्न जमवतानाच तुम्ही ही अट घाला की प्री वेडिंग करणार नाही. आणि मग तो सकस काळ जो गेलेला आहे निघून, त्याच्यामुळे आम्ही अस्वस्थ आहोत. आता 8-8, 10-10 पदार्थ आहेत, 20-20 पदार्थ आहेत. तुम्ही सांगा किती पदार्थ केले त्याला चांगला म्हणणारा माणूस दाखवा. 20 पदार्थ केले, नाही गुलाबजामू जरा खावा चांगला नव्हता, भाजीमध्ये मीठ नव्हतं, असंच म्हणणार. जसं स्त्रियांना दुसऱ्यानं दिलेली साडी कधी आवडत नाही, किती भारी देऊ द्या, तसं पुरुषांना लग्नातले जेवणाला ते चांगलं म्हणतील, तोंडावर म्हणतील. मग पूर्वीचा काळ कसा होता? ती लापशी करायची. तुमच्याकडे करायची का लापशी? गावाचा भरडा असायचा, त्यात गुळाचं पाणी ओतायचे आणि ते लापशी करायचे. ते कोपऱ्यात ठेवायचे खोलीमध्ये, असं ढीग लावून ठेवायचे. आणि दुसऱ्या दिवशी मग पंगत बसायची. आता पूर्वी पंगत कुठं बसायची? खाली बसायची, जमिनीवर. मग ते पंत्रवळ्या कशा होत्या? त्या अगदीच पातळ होत्या, म्हणजे जमीन आहे का काय ते समजत नव्हतं. आणि बहुतेक त्या सच्छिद्र असायच्या. एक द्रोण दिलं जायचं, आपल्याकडे द्यायचे द्रोण. आता द्रोणाला एक छिद्र असायचंच नाही का? मग त्यात तो सार होतायचा, तो काही राहत नसायचा त्यात, तो असा शेजारीच्या पत्रावळीत जायचा बरोबर. मग भात घ्यायचा, त्या खाली ठेवायचा, त्यात द्रोण ठेवायचं. ते फार मोठा द्राविडी प्राणायाम होता. धूळ यायची, धूर यायचं, पण माणसं जेवायची. चला समाधान आहे, पंगत बसली, मजा आहे. आणि मग त्या पंक्तीमध्ये जुने लोक फिरायचे. मग समजा शेवटची पंगत बसली की बाबा फिरायचे, त्यांना अंदाज यायचं पंगत मोठी बसली. मग ते धावत जायचे जिथं लापशी ठेवली त्या खोलीमध्ये. एक बाबा खोऱ्यानं गमेल्यात लापशी द्यायची. पूर्वी सगळं गाव असायचं वाढायला, वाढोत्रे नसायचे. आणि मग हे बाबा सांगायचे, अरे मोठी पंगत बसली, लापशी तर एवढीच उरली, कशी पुरणार सगळ्या पंक्तीला? आता आपलं हसं होईल गावामध्ये, लोक हसतील, यांच्या लग्नामध्ये गोड पदार्थ पुरला नाही. ते बाबा म्हणायचे, काळजी करू नको, तू शांत राहा, मी काय करतोय बघ. शेजारी एक लोखंडी पहार असायची, तापवलेली, गरम, तो ती फाडक्यानं धरायची ते बाबा, आणि त्या लापशीच्या ढिगाऱ्यात अशी खुपसायची. ती पहार खुपसल्याबरोबर सगळ्या लापशीला करपट वास लागायचा आणि माणसं ती खात नसायची. थोडी थोडीच वाढायची, अशी नाकाजवळ, नको बाबा नको. आता हा गरिबी झाकण्याचा प्रकार होता. आज आपण ज्या गोष्टीला विनोद म्हणून हसतो, म्हणून मी काय म्हणत असतो, प्रत्येक उत्तम विनोदाच्या पायाशी एक दुःख असतं. हे दुःख होतं त्यांचं की नाही, आम्हाला एवढी लापशी नाही करता आली. त्या साराच्या आमटीच्या कढईभोवती 4-5 म्हातारी माणसं बादली घेऊन बसायचे पाण्याच्या. मोठी पंगत बसली का भाडकन पाणी होतायचे. अहो शेवटच्या पंक्तीला निव्वळ पाणी यायचं, पण माणसं आनंदानं खायचे. पुऱ्या असायच्या. आता पुऱ्या जो श्रीमंत आहे त्याच्या घरीच पुऱ्या करायचे, केटरच नव्हते. एवढ्या पुऱ्या कोण करायचं? तुम्हाला सांगतो, आमच्या भागातली पद्धत, त्या कढईभोवती आमच्या गल्लीतल्या सगळ्या आमच्या आजीबाई बसायच्या गुडघावर करून, आणि तरुण स्त्रिया ते पीठ मळायच्या आणि ते उंडे करून आजीजवळ द्यायचे. आजी काय करायची, उंडा घ्यायची, तो गोल गुडघ्यावर ठेवायची, थापकन थाप मारायची आणि कढईत फेकायची. याला गुडघापुरी म्हणायची, गुडघापुरी. आणि सगळ्या पंक्तीला माहीत असायचं गुडघ्यावर केलेली पुरी आहे, पण कोणी नाक मुरडलं नाही.
उलट गमती जमती व्हायच्या. एखादा म्हणायचा मोठी पुरी आहे, हौसाबाईची दिसते. मजा होती. मग आई यायची. शक्यतो स्त्रिया जेवत नसायच्या. आता तुम्ही जरी जेवत असले तर नंतरच जेवता ना, पुरुषानंतर. पहिली पंगत कोणाची बसते? पुरुषाचीच बसते. आता एवढ्या जिजाऊ सावित्रीचं तुम्ही नाव घेता, अजून काही बदल झालाय का? आम्ही होऊ दिला का बदल? मी एकाला विचारलं, ते स्त्रिया आधी का बसू देत नाही? ते म्हणे ते फार गप्पा मारत जेवतात म्हणे. ते पुरुषाचं कसं असतं, पटकन गिळलं म्हणजे रवंत करत गावभर फिरायला मोकळा होतो. त्यांना शांत जेवायची सवय आहे, म्हणून ते नंतर बसतात, नाही का? आणि मग आई यायची पदराखाली ते ताट आणि तांब्या घेऊन. मग लापशी घ्यायची, सार घ्यायची त्या तांब्यामध्ये, घरी जायची संध्याकाळी. पुन्हा सगळं कुटुंब ते खायचं. दुसऱ्या दिवशी ती लापशी बाहेर एखाद्या अंगणामध्ये असं तडूप टाकायचं कापड, आणि त्याच्यावरती सगळी लापशी टाकायची. तुम्हाला सांगतो, ती लापशी टिकण्यासाठी जर जास्त चिमण्या गोळा झाल्या तर समजायचं हे श्रीमंता घरचं लग्न होतं, कारण त्यात लापशीमध्ये शेंगादाणे जास्त असायचे, खोबरं जास्त असायचं. आणि जर चिमण्याच आल्या नाही तर समजायचं हे अत्यंत गरिबा घरचं लग्न होतं. ही ओळखण्याची पद्धत होती. दिवसभर ती लापशी कडक व्हायची. संध्याकाळी आई पुन्हा गरम पाण्यामध्ये ती लापशी शिजवायची, आणि सगळं घर अत्यंत आनंदानं ते लापशी खायचं. कुणाची पचनसंस्था बिघडली नाही, कारण खाताना एक समाधानाचा घास गळ्यातून खाली उतरायचा. समाधान. आता नाही, आम्ही फक्त सुखी आहोत, आता समाधानी नाही. समोर पंचपाक्वानाचं ताट आहे, सुख आहे, पण पचत नाही, समाधान नाही. झोपायला फोमची गादी आहे, सुख आहे, पण त्याच्यावर झोपच येत नाही, समाधान नाही. आणि आमचा शेतकरी दिवसभर काम करून ढेकळात पडला की घोरतो, ते खरं समाधान आहे. खरं समाधान कुठं आहे? तिथं आहे. नाही लोकांना झोप येत, मध्येच जागाली की त्याला वाटतं आता पोलीस येतील, गादीखाली पैसे दडवलेत ते सापडतील, त्याला फरशीखाली दडवलेले सापडतील, परवा मी लाच घेतली होती ते समजेल. नाही झोप येत. या पैशाला काही अर्थ नाही. खूप पैसे असणं म्हणजे समाधान नाही. गरजेपुरता पैसा असणं आणि आनंदानं जगणं म्हणजे समाधान. हे पूर्वीचं तत्व आज आपण स्वीकारायला पाहिजे. आपण ते स्वीकारत नाही, म्हणून हे प्रॉब्लेम्स आहे. सगळं गाव लग्नामध्ये वाढायला यायचं फुकट. अहो, गंध लावायला एक नातेवाईक असायचा. आता कोण असतं? भाडोत्री माणूस असतो, मुलगा असतो, आणि तो कसा गंध लावतो? असा खेळा ठोकल्यासारखा. चल, त्याला काय करायचं? तो कोण आहे? ते खेळा ठोकला की त्याचा 1 रुपया पक्का झाला. काही आहे का प्रेम, माया, वात्सल्य त्यात आहे? काही नाही. हे सगळं यंत्रवत झालंय, आणि हे करायला आम्हीच जबाबदार आहोत. आम्हीच ते सगळं यंत्रवत केलंय. मग आम्ही असं करून एक आहे, आपल्या पिढीपर्यंत, जुन्या पिढीनं सगळ्या परंपरा आमच्यापर्यंत दिल्या, आम्ही त्या पुढच्या पिढीला द्यायला कमी पडत आहोत. नवरात्रामध्ये आमच्या सगळ्या ताईंनी 9 दिवस 9 साड्या घातल्या, देवीचे अवतार दाखवले, देवीला आवडणारे रंग दाखवले, आनंद आहे. पण आमची पूर्वीची आई एकाच दिवसामध्ये असं लुगडं घालायची, ते 9 दिवसाचे 9 रंग त्या लुगड्यामध्ये असायचे. कारण तेवढी गरिबी होती, तेवढी गरिबी होती. उपवास कुठून आले? तुम्ही धरता शनिवार, गुरुवार, सोमवार धरता, कुठून आले उपवास? तुम्ही सांगता देवाचे उपवास आम्ही धरतो. का धरतो? आमचे हे सुधरत नाही. आता देवाला तेवढंच काम आहे का तुमचे सुधरायला? त्याला खूप काम आहे. आता तुमचे बिघडले, त्याला देव कसा जबाबदार आहे? ते वेगवेगळ्या कारण. कुठून आले उपवास? पूर्वीच्या काळी सगळे जेवल्यानंतर आई जेवायची, आणि सगळे जेवल्यावर कधी कधी असं व्हायचं, टोपल्यामध्ये पातेल्यामध्ये काही शिल्लक नसायचं. त्यावेळेस आई सांगायची आज मला गुरुवार आहे. हे दुःख होतं. आज मला शनिवार आहे. यातून उपवासाची निर्मिती झाली, आणि आपण ते देवाच्या नावावर खपवले. आम्ही जे जे आमचं या ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या अध्यात्माच्या नावावर खपवतो, म्हणून ते टिकून आहे. आमच्या आंब्याचे आंबे खूप माणसं तोडतायत, त्याच्या खाली दगड ठेवून आम्ही त्याला शेंदूर फासला, मसोबाचा आंबा आहे, कोणी आंबा तोडत नाही. कारण हे सगळं आम्ही अध्यात्म नाईलाजानं ते स्वीकारलेलं आहे. याचा अभ्यास कोणी करायचा? जुन्या परंपरा कोणी पाळायला लावायच्या आमच्या नव्या मुलांना? कोणी सांगायचं सणाचं महत्त्व? हे जे शरद व्याख्यान मला मी विचारलं काय ऋतूवर आहे? आमच्या नवीन मुलांची ऋतूपाठ आहेत का? श्रावणामध्ये का मांसाहार करू नये? त्या काळामध्ये पचनसंस्था बिघडते, शास्त्रीय कारण आहे, पण आम्ही देवाच्या नावावर ते खपवलं. या सगळ्या गोष्टी कोणी सांगायच्या? आणि जुने लोक आमचे इतके हुशार होते, तुम्हाला सांगतो. आता आपल्या काळामध्ये काय रामराम पद्धत आहे, रामराम नमस्कार, गळ्यामध्ये उपरण आहे. कोरोनाच्या काळात मोदी साहेब ज्यावेळेस गेले परदेशामध्ये, त्यावेळेस तिकडचे अध्यक्ष पंतप्रधान काय म्हटले, अहो तुमच्या भारतातले लोक किती हुशार आहेत. ती महामारी येण्याच्या आधीपासून ते हातात हात मिळवत नाहीत, दुरून नमस्कार घालतात. गळ्यामध्ये त्यांचा भला मोठा मास्क आहे. आणि उपरणं म्हणजे मास्क ना, आम्ही नावं ठेवतो अडाणी लोकांना उपरणं आहे, अहो तोच मास्क आहे त्यांचा. आता काही देशामध्ये नमस्काराची पद्धत कशी आहे? आता अनेक जण परदेशामध्ये गेलेले आहेत, पाश्चिमात्य देशामध्ये.
माणूस माणसाला भेटला की खांद्याला खांदा लावतात, नाकाला नाक लावतात, डोक्याला डोकं लावतात. आमच्या जुन्या लोकांना माहीत होतं आपली पुढची पिढी काय लायकीची आहे. ही जी पद्धत आली ती विनाकारण नाही आली. तुम्हाला सांगतो, आपल्या देशामध्ये पाश्चिमात्य देशासारखी जर एखादी पद्धत असते ना, काही माणसं घरीच गेले नसते. तुम्हाला सांगतो, ते दिवसभर रस्त्यानं नमस्कार करतच फिरले असते. भेटलं की नाव लाव, नाकाल ना. गंमत. आपल्याकडे ही जमात फार आहे, मोठी आहे. म्हणून आपले जुने लोक रामराम दुरूनच बाबा, दूर. हे परंपरा आहे, ते शिकवायला पाहिजे, पुढच्या लोकांना शिकवत नाही. आणि हे मूळ कशात दडले? आता घराघरामध्ये मोबाईल आहेत, पुस्तकं दिसत नाही. आपली पिढी कशावर वाढली? पुस्तकावर वाढली. पुस्तकानं संस्कार केले. आज पुस्तकं आहेत का? लहान मुलाला जर वाटलं मला वाचावं, घरामध्ये पुस्तकं आहेत का तुमच्या? छत्रपतींच्या तुम्ही शिवजयंतीला DJ लावता, लाखो रुपये खर्च करता, नाचता, 50 रुपयाचं पुस्तक आहे का घरात छत्रपतींचं? नाही. आम्हाला विचार ऐकायचेच नाही, आम्हाला उत्सव साजरा करायचा सगळ्यांचा. मग या पुस्तकानं जे संस्कार केले, अहो आपण वाचले. मुलांना का, लहान मुलाला आपल्या घरामध्ये का पुस्तकं नाहीत? त्याला जर वाटलं वाचावं, सोफ्यावर वडिलांचा मोबाईल आहे, किचन ओट्यावर आईचा आहे, बेडवर दादाचा आहे, सगळे मोबाईलच आहे. तो का नाही मोबाईल खेळणार? भिंतीवर 2 लाखाचा TV आहे, 4 माणसं असतील तर 8 मोबाईल आहेत, 100 रुपयाचं साधं पुस्तक नाही. या घराला फक्त सुशिक्षित म्हणता येईल, सुसंस्कृत म्हणता येणार नाही. ठेवा ना पुस्तकं घरामध्ये, काय अडचण आहे? गेलं की असं पुस्तकाचं कपाट दिसलं पाहिजे, सुंदर आहे. तुम्ही वाचा, नाही तर नका वाचू, मुलं वाचतील. आता तुम्ही वकिलांच्या चेंबरमध्ये गेलात काय, किती पुस्तकं असतात तिथं? ते काय सगळे त्यांनी वाचलेले असतात काय? पण ते आरोपीला काय वाटतं, एवढे पुस्तक आहे, माणूस हुशार आहे, आपल्याला जामीन मिळू शकतो. मिळतो की नाही पुढचा विषय आहे. पण तशी पुस्तकं ठेवा ना. येणारा माणूस म्हणेल बुद्धिमान आहे, तुम्ही नसले तरी चालेल, तुमचं पोरगं तर वाचल ना. नाही वाचायचं, अहो बाकीचं जाऊ दे, शिक्षक सुद्धा वाचत नाही. इथं कोणी शिक्षक असले तर माफ करा मला, शिक्षकांनी तर वाचलंच पाहिजे ना. तो त्यांचा छंद नाही, व्यवसाय आहे. शिक्षकानं वाचणं हा त्याच्या व्यवसायाचा भाग आहे. पण आता खरी परिस्थिती तुम्हाला सांगतो, 2 शिक्षक ज्यावेळेस एका शिक्षकाच्या घरी गेले चहाला, भिंतीवर साने गुरुजींचा फोटो होता. एक शिक्षक त्या फोटोकडे वेळोवेळी पाहत होते. म्हणून त्या घरातल्या शिक्षकांना विचारलं, काय पाहताय? यांनी विचारलं, वडील कधी गेले? ते म्हटलं, होते वडील नाही, साने गुरुजी आहे. हे आता विनोदाच्या पलीकडे गेलेला आहे. दया पवार लेखक आहे की कवी, हेच नव्या पिढीला माहीत नाही. ही पिढी कुठून, हिच्यावर संस्कार कुठून होणार? म्हणून घरामध्ये पुस्तकं ठेवा, मोबाईल नका ठेवू. मुलं बिघडले असं म्हणूच नका पुढं. आणि तुम्ही म्हणाल तो वाचत नाही, चुकीचं आहे. तुम्ही एकदा ठेवून पाहतो वाचत, त्याला वेळ लागेल. आधी चित्राचं ठेवा, चित्र पाहिल, हळूहळू वाचायला सुरुवात करेल. ही वाचनाची प्रक्रिया, तो छंद पालकांनी त्याला लावला पाहिजे. कुठवर तुम्ही शाळेवर अवलंबून राहता. संस्कार करणारी पहिली संस्था तर कुटुंब आहे, दुसरी शाळा आहे. इंग्रजी शिकवा त्याला. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, किती आनंदाची गोष्ट आहे. 1500 वर्षापासून आमची मराठी बोलली जाते. लीळाचरित्र आहे, ज्ञानेश्वरी आहे, विवेक सिंधू आहे. जागतिक भाषेचं, जगात आमची भाषा बोलली जात होती, हे सिद्ध झालं. आता 100 कोटीच्या वर रुपये मिळतील आपल्या भाषेच्या समृद्धीसाठी. आपल्यापर्यंत किती येतील हा विषय वेगळा आहे, पण मिळतील. मग ही आनंदाची गोष्ट आहे. म्हणून मराठीला तुम्ही इंग्रजी बोला, जागतिक भाषा आहे, बोलली पाहिजे. पण मराठीला काय विसरता? किती सुंदर भाषा आहे मराठी. एकानं मला विचारलं, ते मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय झालं? आता म्हटलं याला तसं समजणार नाही. म्हटलं असं गंमत आहे, तू आंघोळ करताना जर नळाचं पाणी गेलं आणि तू त्यावेळेस जी शिवी देशील ते म्हणजे अभिजात भाषा त्याला म्हणायचं. ती भाषाच आहे, शिवीपासून ओवीपर्यंत मराठी समृद्ध आहे. तुम्हाला मी फार सांगत नाही, 1-2 गमती सांगतो. तुम्ही पु ल देशपांडेंचं ऐकता नाही. ते नवीन घर बांधताना त्यांची एक कथा आहे. ते नवीन घर बांधताना माणसं दाखवतात ना घर. आपण गेलो की हा हॉल आहे, हे किचन आहे, हे टॉयलेट आहे. अरे वा, आता टॉयलेटला अरे वा काय, त्याला अरे वा कशाला म्हणायचं, त्यानं तरी कशाला दाखवायचं. पण तो दाखवतो ना, हा अरे वा म्हणतो. तर पुलं गेले आणि त्यानं काय केलं, म्हणे ही मी घरी तयार केलेली वीट आहे. एका हातात ती वीट दिली आणि ही मी बाहेरून आणलेली वीट आहे. ते दोन्ही विटा घेऊन पुलं त्याच्या मागे फिरतायत. आणि तो माहिती सांगतो. पुलं वैतागले आणि असं म्हटले, वीट येणे म्हणजे काय, तेव्हा मला कळालं. सुंदर भाषा आहे, मजेशीर आहे. झाकली मूठ, कुठून आली म्हण. आपल्या सगळ्यांच्या मुठी झाकलेल्या आहेत, आपण फार विचार करत नाही. तुम्हाला सांगतो, एका देवस्थानामध्ये एक पुजारी होता.
आणि त्याला असं समजलं की महाराज येणार आहेत दर्शनाला. मग महाराज येणार म्हणजे काहीतरी अमूल्य गोष्ट टाकणार मोठी. मग त्यानं ऋण काढलं, कर्ज काढलं, मंदिर सजवलं, रोषणाई केली. महाराज आले, आठाने टाकून गेले. आता काही माणसं असतात असे, येतात आणि नको ते टाकून जातात. आता पुजाऱ्याला पश्चाताप झाला. मला वाटलं मोठी गोष्ट टाकेल, भलं मोठं कर्ज काढून ठेवलं, आठाण्यात मिटणार कसं. मग त्यानं एक आयडिया केली. त्यानं एक दौंडी पिटवली राज्यामध्ये. महाराज दर्शनाला आले होते. त्यांनी एक अमूल्य गोष्ट देवाच्या चरणी वाहिलेली आहे. तिचा लिलाव उद्या मी मंदिराच्या प्रांगणामध्ये करणार आहे. सर्व धनिकांनी एकत्र यावं. आता धनिकांना असं वाटलं महाराज आले म्हणजे काय टाकलं असेल, अमूल्य माणिक मोती पाचू. सगळे धनिक जमा झाले. पुजाऱ्यानं ते आठाणे असे हातात धरले. म्हटलं बोला. अहो प्रत्येकाला वाटलं पाचू असेल, हिरा असेल, माणिक असेल. कोणी 40,000 मोहरा, 50,000 मोहरा. लिलाव सुरू झाला. एका सैन्यानं हे पाहिलं. तो धावत गेला आणि महाराजांना त्यानं सांगितलं, महाराज त्या पुजाऱ्यानं जर मूठ उघडली तर तुमचं काय खरं नाही. मग महाराज म्हटले, धावत जा आणि त्या पुजाऱ्याला सांग 1.25 लाख देतो पण मूठ उघडू नको. तेव्हापासून झाकली मूठ 1.25 लाख. किती मजेशीर. अहो मराठीचं सौंदर्य जर सांगायला गेलं ना, रात्र पुरायची नाही इतकं सुंदर ते सौंदर्य. सहज लवचिकता आहे. आम्ही आमच्याकडे शब्द घेतो ते असे सरळ नाही घेत. आमच्या लोकांना सोप्या गोष्टीची सवय आहे. आम्ही जिभेला फार त्रास देत नाही. सोपी गोष्ट आहे. आता क्लीनर, ट्रक पुसतो तो क्लीनर, स्वच्छ करणार. आम्ही काय म्हणतो, किन्नर. सरळ किन्नर. क्लीन म्हणेल कोण की. घरामध्ये जे भांडं ठेवतात ते सेल्फ, सुरक्षित राहतात सेल्फ. आमच्या स्त्रिया काय म्हणतात, शिल्प. शिल्प आहे. साध्या सरळ गोष्टी आहे. मराठी असं सगळ्या भाषा एकत्र करून अशी सुंदर झालेली आहे. याचं महत्त्व आम्ही मुलांना सांगत नाही आणि मग मुलांना समजतच नाही. ठीक आहे, इंग्रजी येऊ द्या ना. इंग्रजी त्यांना येऊ नये असं मी म्हणत नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो, म्हणजे किती आमचे पालक इंग्रजीसाठी किती आसुसलेले आहेत. एका पालकानं ज्यावेळेस शिक्षकांना सांगितलं, मला थांबायला सांगा बरं, म्हणजे तुमची सहनशीलता किती आहे. नाही, एका पालकानं ज्यावेळेस शिक्षकांना सांगितलं, माझ्या मुलाचे उच्चार जरा सुधरून दाखवा, नीट नाहीत. म्हणून शिक्षकानं त्या मुलाला उभं केलं वर्गामध्ये आणि तो असं म्हटला, म्हण बाबा इलेक्ट्रिसिटी. मुलगा म्हटला इलेक्ट्रिसिटी. सर म्हटले इलेक्ट्रिसिटी. मुलगा म्हणायचा इलेक्ट्रिसिटी. अहो तासभर हाच खेळ सुरू होता. शेवटी पिरियड संपल्यावर सर त्याच्या नादानं इलेक्ट्रिसिटी म्हणायला लागले. संध्याकाळी त्याचे वडील भेटले चौकात. म्हणे तुमच्या मुलाची काय गंमत आहे. म्हणे काय झालं. अहो तो इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो. त्याचे वडील म्हटले जाऊ द्या सर, त्याच्या बुद्धीची कॅपॅसिटीच तेवढी आहे. सरांना तर धक्काच बसला. म्हणजे यांच्या घरात टीटीचे इंजेक्शन जास्त दिलेत का. दुसऱ्या दिवशी सकाळी ते निघाले. आजोबा बसले होते ओट्यावर. म्हणे आजोबा काय तुमच्या घराचं, म्हणे काय इंग्रजीचं काय. नातू असं म्हणतो, वडील काय इलेक्ट्रिसिटीचं इलेक्ट्रिसिटी, कॅपॅसिटीचं कॅपॅसिटी. आजोबा म्हटलं सर इकडे या कानात. म्हटले आजोबा शांतपणे, सर आहे ते बरं आहे, कृपया प्रकारची पब्लिसिटी कुठं करू नका. आता तुम्ही सांगा, म्हणजे असे सरांचे उच्चार बिघडतील का घराचे सुधारतील. पण आम्हाला ती अपेक्षा. जुन्या लोकांना काही इंग्रजी येत होतं का. एक जुन्या गुरुजींना एकच शब्द माहीत होता, गेट आउट. आणि ते एका मुलानं काहीतरी केलं, ते म्हटले गेट आउट. ते बिचारं केलं असं दारात उभं आहे. आता गुरुजींना थोड्या वेळानं त्याची दया आली. ते म्हटले याला आत बोलवलं पाहिजे, पण आत बोलवायला शब्दच माहीत नाही. बरं हकललं इंग्रजीत, मग इंग्रजीतच आत बोलवलं पाहिजे ना. मग गुरुजी थोड्या वेळाने असे गेले, त्याच्या मागे गेले आणि वर्गाकडे बोट करत म्हणाले गेट आउट. कशाला शब्द यायला पाहिजे. संबोधन महत्वाचं आहे, संबोधन. आणि शेवटी आता तुम्ही आनंदी राहण्यासाठी ज्यानं त्यानं मार्ग शोधा. कारण मी जरी सांगितलं, पण आमचे काही लोक, काही जुने लोक इथं आहेत. मी एक स्पष्ट सांगतो, जुन्या लोकांना असं वाटतं की माझ्याकडं उपेक्षेने पाहिलं जातं, माझ्याकडं लक्ष नाही. तसं नसतं ते. आपलं वय होत जातं, आपली वृत्ती बदलत जाते आणि निसर्ग आपल्याला साथ देतो. जसं वय होईल, तुम्ही निसर्गाच्या विरोधात जाऊ नका. निसर्ग आपल्याबरोबर आहे. वय होत जाईल तसं कमी दिसायला लागतं की नाही. लागतं. का लागतं. कारण आपल्याला पाहण्यासारखं या जगात फारसं काही राहिलेलं नसतं. कशाला पुन्हा चष्मे लावून पाहता परत. आता तुम्ही जाड ढापणाचा चष्मा लावला, प्री वेडिंग पाहिलं, काय होईल तुमचं. त्याच्यापेक्षा डोळे घेत घेत अंधार छान असतात. जसं वय होत जाईल तसं ऐकायला कमी यायला लागतं. निसर्गानं केलेली सोय आहे. कारण आपल्याविषयी कोणी चांगलं बोलेल्याचा भरोसा राहिलेला नसतो. तरी आमचे माणसं ते घालतात यंत्र कानात. मग सून फाडकन बोलते, अरे वाईट झालं, त्यापेक्षा ऐकूच नका. बोलू द्या सुनेला, ठार बैरे वा. तीच कंटाळेल ना काही दिवसांनी. ते म्हणेल काही बोला, बाबांना ऐकू येत नाही, जाऊ त्यांना बोललेलं बरं आहे. हा निसर्ग आहे.
आता एका कार्यक्रमात मी असं बोलल्यानंतर ज्येष्ठांच्या एक बाबा कार्यक्रम संपल्यावर माझ्या जवळ आले. ते म्हटले, का हो चहा पिताना माझा हात थरथर कापतो, यात निसर्गाचा काय संबंध आहे? म्हटलं, आता चहा थंड होण्यासाठी तुम्हाला फुंकता येत नाही ना, म्हणून तुमचा हात कापतो म्हटलं. आता ते मला तिथं ते आठवलं म्हणून बरं झालं. त्यामुळं ज्येष्ठांना मी एकच वाक्य सांगतो, जास्त नाही. सूर्य उगवताना आभाळामध्ये लाली असते, प्रसन्न वातावरण असतं, आभाळ सुंदर दिसतं, सुंदर असतं. तसं सूर्य मावळताना सुद्धा आभाळ सुंदर दिसतं. एवढंच एक वाक्य लक्षात घ्या. जन्मताना जो आनंद मिळाला तसा मृत्यू होताना सुद्धा मिळू शकतो. फक्त आपली वृत्ती बदलली पाहिजे. दोन बाबा ज्यावेळेस बसले होते खेड्याच्या पारावर, एक जण दुसऱ्याला म्हटला, काय जमाना बिघडला म्हणे. काय झालं? माझी सून मला चहा देताना डोक्यावर पदरच घेत नाही. दुसरा म्हटला, मला चहाच देत नाही. तुला पदराचं काही पडलंय का? आता कुठून पदर? आता पदर नसलेल्या साड्या जर पुढं पुढं येणार असतील, कशाला तुम्ही अपेक्षा करता पदराची? हा जुना काळ गेला. जुन्या आणि नव्या काळातला फरक आपण जाणून घेतला पाहिजे, तर आपण आनंदी राहू, नाही तर आनंदी राहू शकणार नाही. म्हणून जाता जाता आपल्या मुलांसाठी पुस्तकं वाचणं, त्यातून आनंद मिळवणं, त्यातून जगणं घडवणं, ही सुद्धा फार सुंदर गोष्ट आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो आणि मी थांबेल. फार पूर्वी कॉलेजमध्ये एक मुलगा रोज लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तक बदलायचं. रोज एक दिवस कथा, एक दिवस कादंबरी. अहो, सगळ्या प्राध्यापकांना इतका आनंद वाटायचा, वाचक असावा असा. रोज येतो, पुस्तक बदलतो, रोज एका पुस्तकाचा फडशा पाडतो. पण खरं कारण वेगळं होतं. त्या लायब्ररीयन खूप सुंदर होत्या, म्हणून हा रोज जायचा. आता काही दिवसांनी त्याला असं वाटलं की आपण हिच्याशी लग्न केलं पाहिजे, पण मोबाईल वगैरे नव्हते. मग त्यानं पत्र लिहिलं, पण पत्र देण्याचं धाडस काय झालं नाही त्याचं. 6-7 महिन्यानं तो निराशेत गेला आणि त्यानं आत्महत्या केली. आता अनेकांना माहीतच नाही का केली. प्राध्यापक म्हटले, जास्त वाचनामुळे केली असेल, काय सांगता येत नाही. पण तिथपर्यंत ठीक आहे, त्याला विसरले बाकीचे. पण त्यानं आत्महत्या केल्यापासून त्या लायब्ररीयन रोज रडत होत्या. ती सुंदर मुलगी रोज रडत होती. 10-12 दिवसानं प्रिन्सिपलला काही प्राध्यापकांनी सांगितलं, अहो तो गेला ठीक आहे, पण ही रोज रडते, काय विचारा तरी तिला. प्रिन्सिपलनं तिला बोलवलं, म्हणे ठीक आहे, चांगला वाचक होता, गेला, पण तू रोज का रडते? तिनं सांगितलं, काय सांगायचं सर, मी रोज याला पुस्तकात घालून चिठ्ठी देत होते, रोज. यानं एक दिवस सुद्धा पुस्तक उघडलं नाही. उघडलं असतं तर वाचलं असतं की नाही? मला वाटतं तेव्हापासून वाचाल तर वाचाल. म्हणजे ही अशी मराठी भाषा आहे. हा आपला शोध आहे, बाहेर सांगू नका. आणि आता तुम्हाला सांगतो, घरी गेल्यावर यातले काही जण रात्री उठून जुने पुस्तकं उचकणार आहेत. तुम्ही लक्षात, काही आपल्याकडून मिस झालंय का बुवा त्या काळात? वाचायचंच नाही. असो, तुमचं हसणं ही सुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे. मित्रांनो, जगताना कुठल्याही गोष्टीला घाबरू नका, निर्भयपणे जगा. आयुष्य पुन्हा नाही. येणाऱ्या दुःखाला आनंदानं सामोरं जा, आनंद वाटायला शिका. आपलं हसणं, आपला आनंद हा जगाला आनंद देऊन जाईल. मला वाटतं भारतीय समाजामध्ये अपेक्षाभंग असणं, स्पर्धा असणं, या तंत्रज्ञानाचा स्फोट, या सगळ्या गोष्टीला थोडं संयमानं सामोरं जा. आपल्या घरामध्ये जी आपली पत्नी आहे तीच आपल्या आईचं नातं निभावते, मुलीचं नातं निभावते, बहिणीचं नातं निभावते. आपला मुलगा आपल्याजवळ येतो, तो आनंदाचा क्षण आहे. आपल्या घरामध्ये आजोबा असतील तर त्यांच्याकडे आपल्या नातवाला जाऊ देणं हा त्यांचा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. हे क्षण तुम्ही टिपा, त्याला पैसे लागत नाही, आणि हे जगणं समृद्ध करा. मला वाटतं ही व्याख्यानमाला सुद्धा सुखी जगण्याचा, आनंद दाखवण्याचा एक मार्ग आहे. ही निरंतर सुरू राहो, यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.